शब्दांच्या पलीकडले या मालिकेत आपलं मनपूर्वक स्वागत आहे. काही अजरामर गीतांचा भावार्थ जाणून घेण्याचा किंबहुना त्या शब्दांच्या पलीकडचा अर्थ उलगडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाची कल्पना, लेखन आणि मांडणी गिरीश घाटे यांनी केली आहे. तर चला ऐकूया शब्दांच्या पलीकडले. नमस्कार श्रोते हो. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, फुला फुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे. शांता शेळके यांनी शब्दबद्ध केलेलं हे अजरामर भावगीत आपण अनेक वेळा ऐकलं आहे. या गीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी, तर आपल्या मधुर आवाजानं ते अजरामर केलं आहे अरुण दाते यांनी. या गीताचा सरळ अर्थ पाहिला तर शांताबाई जणू कलाकार आणि त्याच्या कलाकृतीचं नातं सांगत आहेत. कलाकार काळाच्या पडद्याआड गेला तरी त्याची कलाकृती जिवंत राहते. त्याचे विचार, भावना आणि संवेदना त्या कलाकृतीतून पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचत राहतात. पण श्रोते हो, या गीताकडे जर आपण थोड्या वेगळ्या, अधिक भावपूर्ण नजरेनं पाहिलं तर त्यातून आणखी एक सुंदर अर्थ उलगडतो. हे गीत जणू दोन जीवांमधल्या निस्सीम प्रेमाची कथा सांगतं. हे प्रेम केवळ सहवासापुरतं मर्यादित नसतं, तर ते काळ आणि अंतर यांच्या पलीकडे जाऊन मनात जिवंत राहतं. आज आपण या गीताकडे अशाच एका हळव्या आणि प्रेमळ दृष्टिकोनातून पाहूयात आणि त्याच्या शब्दांमध्ये दडलेला हा अनोखा गर्भार्थ उलगडून पाहूयात. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. या गीतातलं गीत म्हणजे केवळ गाणं नाही, ते दोन व्यक्तींमधील निस्सीम प्रेमाचं प्रतीक आहे. अशी भावना जी काळाच्या आणि अंतराच्या सर्व मर्यादा ओलांडून जाते. या गीतातली प्रेयसी आपल्या प्रियकराला सांगते, आज आपण एकत्र आहोत, उद्या असू की नसू हे कोणालाच ठाऊक नाही. आयुष्याची वाट कोणत्या वळणावर नेऊन उभी करेल हेही सांगता येत नाही, परंतु आपण एकत्र घालवलेले क्षण, अनुभवलेला आनंद, मनात जपलेल्या भावना आणि सहवासाच्या मधुर आठवणी कायम जिवंत राहतील. पुढच्या कडव्यात शांताबाई म्हणतात, हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले, तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले. निस्सीम प्रेमाचं याहून सुंदर वर्णन काय असू शकेल. ऊन आणि सुवास वातावरणापासून वेगळं करता येतं का? प्रकाश आणि सुगंध जसे वातावरणात विरघळून जातात, तशीच ही दोन्ही मनं एकरूप झाली आहेत. त्यांना वेगळं अस्तित्वच राहिलेलं नाही. आणि मग शांताबाई म्हणतात, तृणांत फूल पाखरू तसे बसेल गीत हे. किती नाजूक आणि सुंदर प्रतिमा आहे ही. गवताच्या पात्यावर एखादं फुलपाखरू जसं अलगद येऊन बसतं, तसंच हे प्रेम त्या एकरूप झालेल्या दोन मनांवर हलकेच विसावतं. त्यात कोणताही आग्रह नाही, कोणतंही प्रदर्शन नाही. ती केवळ एक सहज, नैसर्गिक आणि आनंददायी उपस्थिती आहे. स्वये मनात जागते न सूर ताल मागते, अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते. शांताबाई म्हणतात, हे प्रेम कोणत्याही अपेक्षेवर उभं नाही. या गीतरूपी प्रेमाला सूर आणि तालाच्या प्रतिसादाची गरज नाही. ते स्वतःहून मनात जगतं आणि न बोलताही सर्व काही सांगून जातं. आणि म्हणूनच शांताबाई पुढे म्हणतात, उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे. जसं पाण्यावर पडलेला सूर्यप्रकाश प्रत्यक्ष स्पर्श करता येत नाही, पण त्याचं अस्तित्व स्पष्टपणे जाणवत राहतं, तसंच हे प्रेम आहे. आणि मग शेवटच्या कडव्यात जीवनाचं एक शाश्वत सत्य समोर येतं. कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू, निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसू. खरंच, उद्या कोण कुठं असेल हे कोणालाच ठाऊक नसतं. माणसं दूर जातात, परिस्थिती बदलते, आयुष्य नवी वळणं घेतं, परंतु आपल्या मनात कोरलेल्या या भावना कधीच पुसल्या जाणार नाहीत.
तुझ्या मनीच राहिले, तुला कळेल गीत हे. किती अर्थपूर्ण ओळ ही. या प्रेमाचा खरा अर्थ आणि त्याची खोली त्या दोन मनांनाच कळू शकते. श्रोतेहो, प्रेम म्हणजे केवळ एकत्र राहणं नव्हे. प्रेम म्हणजे ताटातुटीनंतरही मनात दरवळत राहणारी आणि चिरकाळ टिकणारी आठवण. कोणतीही अपेक्षा न बाळगता दुसऱ्याच्या सुखात आनंद मानण्याची वृत्ती. पुढच्या वेळी हे गीत ऐकाल तेव्हा त्या शब्दांमधून व्यक्त झालेली ही शाश्वत प्रेमभावना अनुभवण्याचा प्रयत्न करा. कदाचित हे गीत तुम्हाला प्रेमाचा एक नवा अर्थ सांगून जाईल. पुन्हा भेटूया अशाच एका अर्थपूर्ण गीतासोबत. धन्यवाद.